मित्रांनो, कल्याणच्या जंतर मंतरमधून मी सगळ्यांना नमस्कार करतो तुम्हाला। आणि मित्रांनो, हे कल्याणचं जंतर मंतर अर्थात हे फडके ग्राउंडवर सगळे विद्यार्थी जमा झालेले आहेत। विद्यार्थ्यांसोबत त्यांचा हौसला वाढवण्यासाठी त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत। आणि मित्रांनो, एकदा विद्यार्थी बघा किती संख्येने आलेले आहेत। मोदी सरकारला या मुलांचा आक्रोश दिसत नाहीये। ते एका धर्मेंद्रला वाचवण्यासाठी, एका त्यांच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी भारतातल्या असंख्य तरुणांचा बळी घेण्यासाठी ते तयार झालेले आहेत। विचार करा, त्यांना तरुणांपेक्षा त्यांचा मंत्री महत्त्वाचा वाटतोय। म्हणजे यांचं मंत्रिमंडळ किती भ्रष्ट असणार आहे। त्यांना माहीत आहे, एकाचा जर राजीनामा घ्यावा लागला तर सगळ्यांचा राजीनामा घ्यावा लागेल। तर तुम्ही बघाल, हा प्रश्न फक्त शिक्षणापुरता मर्यादित नाही आहे। या देशाला पोखरण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। तुम्ही बघाल, गाड्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत। या पेट्रोलमध्ये इथेनॉल यांनी टाकलेलं आहे। म्हणजे कुठला असं क्षेत्र नाही यांनी इथं भ्रष्टाचार केलेला आहे। आणि हा फक्त शिक्षणापर्यंत मर्यादित नसून हा पूर्ण देशाला वाचवण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला सांगतो, जेवढे तुम्ही लोक असाल, जिथे असाल तेवढ्या संख्येने तुम्ही फडके मैदानावर या। जय हिंद, जय भारत, इन्क्लाब जिंदाबाद।